नमस्कार मंडळी. आता सुट्ट्या संपून शाळेला सुरुवात झाली आहे आणि प्रत्येक आईची मुलांना टिफिनसाठीची लगबग सुरू झाली असेल. तर आज मी मुलांच्या टिफिनसाठी अगदी सोप्या पद्धतीचा खास वाटण तयार करून आलू पराठा कसा तयार करायचा हे दाखवणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये 6 ते 7 मध्यम आकाराचे बटाटे थोडे पाणी घालून उकडण्यास ठेवले. मध्यम आचेवर कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत इथे एका भांड्यात 2 वाटी गव्हाचे पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ घ्यायचे. तर बेसन पिठाने पराठा हा छान खुसखुशीत तयार होतो. यातच थोडंसं मीठ घातलं आणि 1 चमचा इतके तेल घातलं. तर साधंच तेल घेतलं, गरम करून घेतलेलं नाही. तर हे सर्व पीठ, तेल आणि मीठ एकजीव करून घ्यायचं. हाताने चांगलं चोळून चांगलं एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी जशी कणिक भिजवतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं. सोपी पद्धत आहे. सकाळचा नाश्ता आणि मुलांचा टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे. बटाटे हे रात्री सुद्धा उकडून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी झटपट हा नाश्ता तयार करू शकता. तर पराठ्यांसाठी लागणारी कणिक भिजवून तयार आहे. यावर आता झाकण ठेवून ही 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायची. तोपर्यंत इथे आपण आलूची स्टफिंग तयार करण्यासाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या, 5 हिरवी मिरची, तिखट आवडीप्रमाणे घालायचं, 1 इंच अद्रक, प्रत्येकी 1 चमचा जिरं, बडीशेप आणि धने सर्व मिक्सरला पाणी न घालता जाडसरच वाटून घ्यायचं. तर बघा याप्रमाणे. तर आता सुरुवातीला लावलेला कुकर थंड झाल्यावर त्यातील बटाट्यांची साल काढून बटाटे प्लेटमध्ये काढून घेतले. तर हे उकडलेले बटाटे किसणीच्या मदतीने किंवा असं स्मॅशरच्या मदतीने कुस्करून घ्यायची, चांगली स्मॅश करून घ्यायची. त्यामुळे पराठ्यांमधील स्टफिंग हे बाहेर येत नाही व पराठा हा एकसारखा लाटला जातो. बटाटे स्मॅश करून झाले की यामध्ये तयार वाटण घालायचं. तर हे वाटण बरोबर 2 चमचे इतकं आहे, ते मी सर्व घातलं. त्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला आणि थोडासा हिंग घातला. तर सुके मसाले घरात जे उपलब्ध असेल ते घालायचे. थोडंसं मीठ घातलं आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता हे सर्व चांगलं हातानेच एकजीव करून घ्यायचं. तर हे बटाट्याचं सारण किंवा स्टफिंग दाखविल्याप्रमाणे समान गोल आकारात गोळे तयार करून घ्यायचे. तर संपूर्ण सारणात एकूण 9 गोळे तयार झालेत, म्हणजेच इथे 9 पराठे तयार होतील. तर हे बाजूला ठेवू आणि भिजवलेली कणिक घेऊन त्याला थोडंसं तेल लावून ती पुन्हा थोडीशी मळून घ्यायची. भिजल्यामुळे कणिक छान नरम होते व पराठा मस्त मऊ लुसलुशीत तयार होतो. आता अगोदर तयार केलेला आलूचा गोळा आहे त्यापेक्षा कणिकचा गोळा कमी ठेवायचा आणि कणकेचा गोळा पिठात घोळवून दाखविल्याप्रमाणे थोडासा लाटून घ्यायचा. त्यात तयार आलूचा गोळा मध्यभागी ठेवून तो पूर्णपणे कव्हर करून बंद करून घ्यायचा. नंतर दाखविल्याप्रमाणे हाताने प्रेस करून घ्यायचा, म्हणजे आतलं सारण हे कडेपर्यंत पसरलं जातं. तर बघा याप्रमाणे. आणि आता कोरड्या पिठात घोळवून हलक्या हाताने लाटण्याने तो व्यवस्थित एकसारखा लाटून घ्यायचा. तर पराठा लाटत असताना तो हलक्या हातानेच लाटायचा, जास्त दाब देऊन लाटायचा नाही, नाहीतर मग सारण हे बाहेर येतं. आणि पराठा लाटत असताना तो थोडासा जाडसरच ठेवायचा, चपातीसारखा पातळ करायचा नाही. तर बघा याप्रमाणे मी थोडासा जाडसरच ठेवलेला आहे आणि सारण तुम्ही बघू शकता पूर्ण कडेपर्यंत पसरलं गेलेलं आहे. तर हा लाटलेला आलू पराठा तव्यावर भाजून घ्यायचा आहे. तर आवडीप्रमाणे तेल किंवा तूप जे आवडत असेल ते घालायचं आणि दोन्ही बाजूने खरपूस मस्त मध्यम आचेवर हा आलू पराठा भाजून घ्यायचा. छान मऊ लुसलुशीत तयार होतो, खमंग असा बनतो. मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी हा उत्तम असा पर्याय आहे. तुम्ही टिफिनमध्ये केचपसोबत देऊ शकता किंवा लोणचं मुलं खात असेल तर त्यासोबत द्या किंवा एखादा सॉस असेल घरामध्ये तर त्यासोबत सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. आणि आलू पराठा म्हटलं तर तो नुसता सुद्धा छानच लागतो, कारण भरपूर असं सारण आतमध्ये असतं, त्यामुळे कुठल्याही चटणीची किंवा सॉसची सुद्धा गरज पडत नाही. तर पराठा म्हटलं तर भरपूर असं तूप येतं किंवा तेलसुद्धा तुम्ही लावू शकता. तर हा पराठा एका बाजूने भाजून झालेला आहे, बाजू पलटून आपण दुसरी सुद्धा बाजू छान खमंग भाजून घेऊया.
तर पराठे बघा मस्त टम्म फुगतात। तर हा पराठा दोन्ही बाजूने खमंग भाजून झाला। प्लेटमध्ये काढूया आणि उरलेले सुद्धा याच प्रकारे करून घेऊया। जर तुमचे मुलं कमी तिखट खात असेल तर मिरचीचे प्रमाण कमी करा। चवीला अप्रतिम असे हे पराठे लागतात। सारण बघू शकाल आतमध्ये चांगले भरले गेलेले आहे, त्यामुळे बटाट्याचे सारण हे जास्त ठेवायचे आणि पिठाचा गोळा म्हणजे कणिक हे थोडं कमी वापरायचं। तर नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी नक्की करून बघा, झटपट असे तयार होतात। आणि कसे झाले हेही कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद।